सुप्रिया मामी संध्या मामींचा बर्थडे सचिनच्या लग्नाच्या दिवशी आणि आम्ही असा छोटासा केक आणलेला आहे बर्थडे सेलिब्रेट करायला. सो मग मामी किती वर्ष कंप्लीट झाले? 17. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. हाय हॅलो, तर तुम्ही बघत आहात लग्नाचा व्लॉग म्हणजेच मिरवणूक. लग्न कसं लागलं आणि खूप छान अशी सचिनची झालेली प्री वेडिंग. तर मग इकडे मिरवणूक निघालेली, तर मग बग्गी होती नवरदेवाला. हा आमचा नवरदेव बघू शकता तुम्ही सचिन. इकडे सर्वजण मस्त असे डान्स करत होते. सर्वांनी खूप छान असं ड्रेसिंग म्हणजे सर्व काय आउटफिट सगळं बघण्यासारखं होतं, तुम्ही बघू शकता. इकडे आम्ही सर्व बहिणी, मामी, मावशा सर्वजण, ह्या माझ्या बहिणी, आम्ही सर्वांचा हा मेकअप लुक कसा वाटतोय हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इथे आम्ही मिरवणुकीमध्ये इथून तिथून खूप छान नाचलो, खूप छान मस्त त्या बँडचा मजा घेतली सर्वांनी. सर्व मामी, माझ्या बहिणी, आम्ही सर्व नाचत होतो. तर सोबतच आमच्या संध्या मामींचा आज बर्थडे, सो सेलिब्रेशन कसं झालं हे बघत राहते मी. सर्व आमची फॅमिली मोठी आहे, सो तुम्ही बघू शकता नवरदेवाच्या मागं किती जास्त क्राऊड होतं. सगळ्या 4 माम्या, मावशा, त्या 3 बहिणी, आम्ही 2, सोबतच सर्वांच्या फॅमिली सर्वजण बघा. इकडे आम्ही श्रुतीला गेटवरतीच बग्गीमध्ये बसवलं. सो बघा नवरी नवरदेव कसे दिसतात. इथे नवरी नवरदेव बगीतनं उतरले. त्याच्यानंतर ह्या सर्वांच्या लाडक्या सोनाली ताई, तुम्हाला माहितीच आहे, यांनी नवरी नवरदेवाची दृष्ट काढली. इकडे नवरी नवरदेवाची एंट्री झालेली आहे. सो मग आपल्याकडे सर्वात पहिले नवरदेवाला नवरीची आत्या म्हणजेच फुईचे ते ओवाळलं जातं. सो मग इकडे सचिनला पण श्रुतीची आत्या ओवाळते. हे बघा, हे असं डेकोरेशन. ठीक है, मैं तो सब
सर्वांना फोन कर त्याच्या घरी आपल्याला काय भेटून बोलायचं. सचिनसाठी ना काय आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला सर्वांना कोणाचं स्थळ आहे आपल्या गावातलं स्थळ आहे मग करायचं का लग्न. सचिन सचिन कुठे सगळे जाऊन ये मम्मीला तुम्हाला जीव वाटत अरे या वर्षी करावंच लागणार आहे लग्न असं. आम्ही तुझी काही इच्छा आहे का. तुम्हाला माझी व्हॅनिटी वेस्ट पाहिजे तुमची काही इच्छा मला सिंपल मुलगी पाहिजे. ते सचिनच्या लग्नाच्या अगोदर त्याची प्री वेडिंग दाखवली, मग त्याची एंट्री झाली बघा तुम्ही. बघू शकता तुम्ही, श्रुतीने खूप छान असा एंट्रीचा डान्स केला आहे. सॉन्ग तर खूपच छान होतं, तिने खूप छान सॉन्ग सिलेक्ट केलेलं. सो अशी काहीशी झाली सचिन आणि श्रुतीची एंट्री. फायनली तो दिवस आला आहे की सचिन आणि श्रुतीचं लग्न होतं आहे. 6 महिन्या अगोदरच त्यांची एंगेजमेंट झाली होती आणि आज लग्न होतं आहे. खूप छान प्री वेडिंग, छान अशी एंट्री आणि आता खूप छान असं
फटाक्यांची आतिषबाजी तुम्ही बघणार आहात. तर मग नर्मदालाच लग्न होतं, सो जवळच होतं. लग्नात स्क्रीन पण लावलेली आणि हे बघा इतके सर्व लोक लग्नासाठी आलेले. खूप गर्दी होती लग्नासाठी. एकाच गावाचे नवरी नवरदेव होते, सो मग सगळे आलेले. आणि हे बघा हे अशा प्रकारचं स्टेज होतं. त्यांच्या प्री वेडिंगचे सर्व काही फोटोज लावले होते. छान वाटत होतं, आगळं वेगळं काहीतरी डेकोरेशन. फायनली इथे सचिन आणि श्रुतीचा शुभविवाह खूप छान प्रकारे पार पडलेला आहे. नंतर मग नवरी आणि नवरदेवाचे जे मामा आहे ते त्यांना गोल फिरवता आणि नवरी नवरदेव एकमेकांना वरमाला घालता. सो इथे सचिन आणि श्रुतीने पण ते केलं आहे. इथं मामा त्यांना फिरवताय. देन खूप छान असं त्यांचं एंट्री बघा तुम्ही. आमचा नवरदेव आहे, फक्त फेटात घालायचं बाकी आहे. हे बघा आजचा जेवणाचा मेन्यू: वरण भात, बटाटे वांग्याची सुकी भाजी, पुरी, छोलेची भाजी, पापड, स्वीटमध्ये गुलाबजाम. हे आमचे बाबा, दादा बाबा, काकी, माझी बहिणी. इकडे आमच्या ताई आणि दाजींचं मस्त असं कपल फोटोशूट चाललंय. बघा किती सुंदर दिसताय आज दोघही. वा 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 वा. आमचा वेडिंग लुक बघू शकतो. कमेंटमध्ये नक्की सांगा कसं दिसतं. इथे मस्त असं आम्ही सर्व मामी भाच्यांनी छानसं असं फोटोशूट केलं. देन आम्ही संध्या मामींचा बर्थडे सेलिब्रेट केला. इकडे आमच्या प्रिय मामी संध्या मामींचा बर्थडे सचिनच्या लग्नाच्या दिवशी, आणि आम्ही असा छोटासा केक आणलेला आहे बर्थडे सेलिब्रेट करायला. सो मग मामी किती वर्ष कंप्लीट झाले? 17. नाही मामी 17 17 नाही 16च म्हटले असते दाजी. नाही 17. 16 वरीस जास्त म्हणता ना, म्हणून तर मोलाचं. प्रॉब्लेम आहे. हा. किती वर्षाचा प्रवास असं सांगता येत की किती वर्ष लग्न झालं तुमच्या? त्यांच्याकडे एवढ्या आठवणी का ते सांगू शकत नाही. 2004. हा 2004. म्हणजे अजूनही गणित चालू आहे बरं का? अजूनही गणित चालू आहे की मामा कंप्लीट सांग. कंप्लीट झाले. हा 22 22 वर्ष. 39 मधून 22 गेले म्हणजे 17च राहतंय. पुन्हा तोच हो प्रश्न. तुम्ही शुक्र. चला आता आपण बर्थडे सेलिब्रेट करू मस्त असा. सांगायचं ना. इथे सर्व दाजी लोक मामींकडे बर्थडेची पार्टी मागत होते. त्यांची थोडी शैली घेत होते. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. इथे मामींना सर्वांनी केक बनवला. छान असं सचिनच्या लग्नाच्या दिवशी मामींचा बर्थडे सेलिब्रेट झालाय सर्व फॅमिली सोबत. या ठिकाणी मी देखील मामींना केक भरवला. सर्व काही फॅमिली सोबत छान असा टाइम स्पेंड झाला. त्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. देन खूप छान असा लग्नाचा जो राहिलेला आहे देव नाचवणे, आमच्याकडे बोहडा सेलिब्रेट झालेला आहे. त्यानंतर गृहप्रवेश हा तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये बघायला मिळेल, कारण की हा खूप लेंदी होत होता. व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला सो तुमचं थँक्यू. लवकरच पार्ट 2 येत आहे, सो स्टे ट्यून.